नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मराठी लग्नातील पारंपरिक घाना भरणे सजावट. आज आपण ती सजावट करणार आहोत अगदी युनिक आणि मॉडर्न स्टाईलनी. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला ज्या जागेवर तुम्ही घाना बांगड्याचा कार्यक्रम करणार आहात त्या जागेवर मोराचे असे ड्रॉइंग स्केचपेनच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण झेंडूची, शेवंतीची आणि थोडीशी गुलाबाचीच फुले या तीनच फुलांचा वापर करून अतिशय आकर्षक अशी सजावट करणार आहोत. सजावटीला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आणि शेवंतीच्या फुलांच्या पाकळ्या अशा प्रकारे बाजूला काढून घेणार आहोत. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या कात्रीच्या साहाय्याने बारीक कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून रांगोळीमध्ये झेंडूची फुले मांडताना ते आपल्याला व्यवस्थित मॅनेज होतील. आपल्याला हवा तो आकार त्या फुलांच्या पाकळ्यांनी आपल्याला देता येईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सुरुवातीला आपण मोराच्या जे काही ड्रॉइंग आहे त्यामध्ये पिवळ्या आणि नारंगी रंगाची झेंडूची फुले व्यवस्थित भरून घेतलेली आहेत. मोराच्या चोचीसाठी आणि डोळ्यासाठी देखील आपण गुलाबाच्या पाकळीचाच वापर केलेला आहे. डोळ्यासाठी गोल अशी पाकळी कापून आपण त्या जागेवर ठेवून घेतलेली आहे. या ठिकाणी पिसाऱ्यासाठी आपण नागिनीची म्हणजेच विड्याची पाने मांडून त्यावर गुलाबाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत. मोरामध्ये पाकळ्या भरून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे दोन गोल काढून मधल्या गोळामध्ये शेवंतीच्या पाकळ्या अशा प्रकारे भरून घेतलेल्या आहेत. येथे मी पांढऱ्या रंगाच्या शेवंतीचा वापर केलेला आहे. छोट्या जात्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. तुमच्याकडे मोठे जाते असेल तर तुम्ही ते वापरू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हिरव्या बांगड्यांचा आपण अशा प्रकारे गोलाकार पॅटर्न तयार करून घेतलेला आहे. आजची सजावट आपण अतिशय कमी फुलांमध्ये करत असल्यामुळे अगदी कमीच फुलांमध्ये आपण सजावट आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी येथे मी तीनच रंगांच्या फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचाच वापर करून आपण सुंदर असे पॅटर्न तयार केलेले आहेत, जे की अतिशय आकर्षक दिसत आहेत. कमी साहित्यामध्ये आकर्षक सजावट आपली तयार होत आहे. बाहेरील बाजूस ब्लाउज पीसच्या त्रिकोणी घड्या मांडून घ्यायच्या आहेत. ब्लाउज पीस शक्यतो डार्क कलरचे म्हणजेच ब्राईट कलरचे वापरायचे आहेत, जेणेकरून रांगोळीचा लुक अतिशय उठून दिसेल. त्याचबरोबर घाना बांगड्याच्या कार्यक्रमामध्ये वापरले जाणारे दगडी उखळ, दिवा, तुळशी वृंदावन, त्याचबरोबर चूल या वस्तू देखील आपण ब्लाउज पीसवर मांडून घेणार आहोत. पारंपरिक विधी, आधुनिक साज, नवीन लग्नघरासाठी घाना बांगड्याची एक अतिशय युनिक आणि ऑथेंटिक सजावट कल्पना आज आपण पाहिली. शेवटी अतिशय कमी जागेमध्ये, कमी फुलांमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपला फायनल लुक म्हणजेच सजावटीचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर या सजावटीमध्ये तुम्ही छोट्याशा कॅन्डल्सचा किंवा पणत्यांचा देखील वापर करू शकता. लग्नघर म्हटलं की सनईचे सूर, पाहुण्यांची लगबग, एकामागून एक येणारे पारंपरिक विधी. यातलाच एक अतिशय महत्त्वाचा आणि नवरीसाठी खास असलेला विधी म्हणजे घाना भरणे किंवा बांगड्या भरणे. त्यासाठीच आजची ही युनिक आणि आकर्षक सजावट आपण पाहिलेली आहे. सजावट कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते. धन्यवाद.